आपण पाहत आहात अपडेट कट्टा. सुधारित पेन्शन योजनेविषयी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आणि याच विषयी आपले राज्य समन्वयक विश्वास काटकर सर यांची विशेष मुलाखत. पेन्शन हा मोठा कळीचा मुद्दा सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये 2005 साली उद्भवला. केंद्राने त्या अगोदर जुनी पेन्शन योजना रद्द करून NPS नॅशनल पेन्शन स्कीम ही त्या ठिकाणी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू केली आणि PFRDA कायद्याची सुद्धा 2013 साली त्यांनी मान्यता संसदेत घेतली. त्यामुळे इतर राज्यांनी सुद्धा PFRDA अंतर्गत जो NPS त्या ठिकाणी योजना आहे ती त्या ठिकाणी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राबवण्याचा अनेक ठिकाणी निर्णय झाला. महाराष्ट्राने 1 नोव्हेंबर 2005 पासून ही नवीन NPS जी स्कीम आहे ही स्वीकारली. ही स्कीम स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक कर्मचाऱ्यांनी त्याबाबत साशंकता व्यक्त केली. किंबहुना सुरुवातीच्या काळात या पेन्शनच्या विरोधामध्ये फार मोठं त्या ठिकाणी लोकमत नव्हतं, परंतु 10 वर्षाची सेवा म्हणजे 2005 पासून जे नियुक्त झाले आणि त्यांची 2015 मध्ये 10 वर्षाची प्रथम सेवा झाली, त्यानंतर आणखी 5 वर्षाची 15 वर्षाची सेवा झाली. या 2 टप्प्यामध्ये संबंधित त्या टप्प्यात मोडणारे जे कर्मचारी जे सेवानिवृत्त होणार आहेत त्यांना ही पेन्शनची रक्कम, मासिक रक्कम ही अत्यंत अल्प किंवा नगण्य अशीच त्या ठिकाणी मिळत आहे असं दिसून आलं. त्याचबरोबर जरी अॅन्युइटीचा विचार केला आणि 40% अॅन्युइटीवर ही पेन्शन योजना त्या ठिकाणी दरमहाची राबवली जाण्याचा प्रबंध त्या ठिकाणी होता आणि 7% अॅन्युइटी ही त्या संबंधित कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी प्राप्त करण्यासंबंधातली तरतूद होती. परंतु प्रत्यक्षात ह्या सर्व म्हणजे ती अॅन्युइटीची रक्कम देखील जीवनाच्या संध्याकाळी सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी पुरेशी नव्हती हे त्यावेळेला दिसून आलं आणि म्हणूनच तत्कालीन साधारणतः 2006 पासून 2010 पर्यंत या प्रश्नासंबंधात लोकमत हे विरोधी त्या ठिकाणी होऊ लागलं. काही तत्कालीन संघटना सुद्धा अस्तित्वात आल्या, त्याने आंदोलन सुद्धा केली, परंतु त्या बाबतीमध्ये शासनाकडून कुठलेही पुनर्विचार म्हणतो आपण तो होऊ शकलेला नाही किंवा झाला नाही. शासनाने सुरू केलेल्या विवक्षित उद्देशामुळे ही योजना रद्द करून NPS ही नव्याने योजना त्या ठिकाणी आणण्यात आली होती किंवा राबवण्यात आली होती. त्यामुळे शासन कितीही मागण्या जोरकसपणे आल्या तरी त्या बाबतीमध्ये विचार करत नव्हती. ही तत्कालीन वस्तुस्थिती होती. 2020 नंतर अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी जो महासंघ आहे त्यांनी देशातल्या जवळजवळ 26 राज्यांमध्ये या NPS संबंधात किंवा अगदी अत्यल्प मिळणाऱ्या रकमेच्या जी तरतूद होती त्या संबंधामध्ये माहोल तयार करण्यासंबंधात प्रयत्न केला आणि जवळजवळ सर्व राज्यात हा NPS ला विरोध त्या ठिकाणी होऊ लागला आणि त्याच बेसवरती महाराष्ट्रात सुद्धा या संबंधातला असंतोष त्या ठिकाणी निर्माण झाला आणि सुरू झाला. म्हणजे त्या संबंधातली लोकभावना व्यक्त होण्यास सुरुवात झाली.
या दृष्टिकोनातून नंतर मग राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि त्या संघटनेवर असणारे निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना, विशेषतः जिल्हा परिषद संघटना, त्याचबरोबर शिक्षकांच्या संघटना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटना यांनी एक कॉमन व्यासपीठ तयार केलं आणि साधारणतः ते 1977 सालापासून याची मुहूर्तमेढ त्या ठिकाणी जोडली गेली आणि तिचाच उपयोग करून आपण पेन्शन हा मुद्दा सर्वांसाठी आहे, सर्वांचा आहे. त्यामुळं त्या दृष्टिकोनातून आपण आंदोलन छेडून या सरकारच्या विरुद्ध लढा देऊन या पेन्शन योजनेमध्ये योग्य तो बदल किंवा ती बदलून घेण्यासंबंधातला त्या ठिकाणी एकमुखी निर्णय या समन्वय समितीच्या माध्यमातून झाला. आता या समन्वय समितीने निर्णय घेतल्यानंतर मागणी साहजिकच सर्वांना एक दिलानं करावी लागली, ती अशी की आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे. या आंदोलनाच्या सुरुवातीला जुनी पेन्शन पाहिजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी जोरकसपणे संबंध जो माहोल आहे त्या बाबतीत पेन्शन संबंधातला तो निर्माण करण्यात आला आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. या संबंधामध्ये एक गोष्ट जाणीवपूर्वक आपल्याला विचार करण्याची याची आवश्यकता आहे. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, यांनी ही योजना का बरं गुंडाळली जुन्या पेन्शनची, त्या बाबतीमध्ये विचार केला तर एकंदरीत शासनाचं धोरण म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून हे आम्हाला परवडत नाही, हाच मुद्दा बहुतेक वेळा शासनाने एक्सप्लेनेशन साठी त्या ठिकाणी दिला. मग आता हे परवडत नाही ही गोष्ट, ह्या गोष्टीचं वास्तविकता काय आहे हा सुद्धा विचार त्या ठिकाणी करण्यात आला आणि मग त्या ठिकाणी दिसून आलं की मुख्यत्वे करून या पेन्शनच्या रकमेसाठी जी बजेटमध्ये वार्षिक तरतूद करायला पाहिजे होती तीच मुळात न केल्यामुळे अनेक राज्यांना किंवा महाराष्ट्राला सुद्धा पेन्शनची रक्कम देताना त्यांना विकास निधीमध्ये हात घालावा लागला आणि ही बाब ज्या वेळेला सर्वश्रुत झाली त्यावेळेला विकास निधीतून कुठल्याही प्रकारे या सरकारी कर्मचाऱ्यांना काही मिळता कामा नये अशी लोकभावना तयार झाली आणि ते साहजिकच लोकांचा त्याच्यामुळे रोष वाढला. या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी सम्यकपणे विचार करण्याची आवश्यकता होती. म्हणूनच आमच्या त्या मागणी संबंधामध्ये निश्चितपणे आम्हाला जुन्या पेन्शन प्रमाणेच पेन्शन हवी आहे हे निर्वाद त्या ठिकाणी सत्य होतं. कारण 1982 साली सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं होतं की एकंदरीत पेन्शन हा जणू त्या कर्मचाऱ्याचा हक्कच आहे, पण तो पेन्शन जी द्याल त्याला सुद्धा तो शेवटच्या त्याच्या आयुष्यामध्ये सन्मानाने त्या ठिकाणी आयुष्य कंठेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षा हा भाग त्या ठिकाणी महत्वाचा ठरला आणि ही सामाजिक सुरक्षा आणि भाग जो महत्वाचा ठरला त्या बाबतीमध्ये कुठलंही शासकीय त्या ठिकाणी प्रिन्सिपल ठरलेलं नव्हतं आणि म्हणूनच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली जेव्हा 23-24 मध्ये संप आंदोलनाचं त्या ठिकाणी हत्यार या संघटनेमार्फत त्या ठिकाणी उपसण्यात आलं आणि शासनाला स्पष्टपणे सांगण्यात आलं की आमचं सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य हे निश्चितपणे सामाजिक आणि आर्थिक हे त्या ठिकाणी सुरक्षित गेलं पाहिजे. हा आग्रह आम्ही त्या ठिकाणी आमच्या मागण्यातून प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी केला.
सरकारने सुद्धा त्या संबंधामध्ये सुरुवातीच्या काळात चालढकल किंवा काही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण ज्या वेळेला कर्मचाऱ्यांची एकंदर एकजूट किंवा जो माहोल हा पाहून शासनाला त्या ठिकाणी संघटनेशी चर्चा करून मार्ग काढण्याची आवश्यकता भासली. आणि म्हणूनच त्याने जी चर्चा आमच्याशी सुरू केल्यानंतर आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये जुनी पेन्शन देणं तुम्हाला शक्य नसेल तर त्याविषयी आम्ही काय ती सोडून देतोय असा भाग तुम्ही कृपया समजू नका. जुन्या पेन्शन प्रमाणे कर्मचाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तीनंतर सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता दिली जाईल, हे प्रिन्सिपल, हे तत्व तुम्ही मान्य करा, अशा प्रकारचा आग्रहाची मागणी या संप आंदोलनातून या शासनाकडे करण्यात आली. शासनाला सुद्धा आम्हाला प्रतिवाद करता आला नाही, कारण आमची मागणी सुप्रीम कोर्ट असेल किंवा 7वा वेतन आयोग 5वा वेतन आयोग असेल, या सर्वांनी त्या ठिकाणी उचलून धरलेली मागणी होती आणि ती आवश्यकता होती, ती लक्झरी नव्हती, ती जीवन जगण्यासाठीची खास बाब होती. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या पेन्शन संबंधल्या धोरणाच्या बाबतीमध्ये आम्ही संघटनात्मक स्टँड घेतल्यानंतर शासनाने सुबोध कुमार समितीची स्थापना केली. या समितीला त्यांनी काही कार्यकक्षा ठरवताना जुनी पेन्शन प्रमाणे सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा ही जे प्रिन्सिपल आहे की जे शासनाने आम्हाला लिखित स्वरूपात दिलंय, ते प्रिन्सिपल पाळणारी स्कीम त्या ठिकाणी तुम्ही राज्याची सुचवा, अशी त्यांना कार्यकक्षा देण्यात आली होती. सुबोध कुमार समितीने सुद्धा त्या संबंधातला अभ्यास करून शिफारशी केल्या. त्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या आणि त्यानुसार त्यांनी स्वीकारल्यानंतर ही जी सुधारित निवृत्ती वेतन योजना आहे ती राज्याची योजना म्हणून 20 सप्टेंबर 2024 मध्ये शासन आदेश पारित करून या योजनेची अंमलबजावणी 1 मार्च 2024 पासून करण्यात येईल, अशा प्रकारचा शासकीय आदेश प्रस्तुत केला. कार्यपद्धती, अटी शर्ती या बाबतीतली अधिसूचना नंतर काढण्यात येईल, असं त्या ठिकाणी ध्वनित करण्यात आलेलं आहे. यामध्ये निर्मळजी, मला आणखीन तुम्हाला सांगायचं आहे की आजही तुम्ही प्रत्येक ठिकाणी कुठे गेलात तर आमच्यातलेच कर्मचारी त्या ठिकाणी आम्हाला ओपीएस पाहिजे अशा प्रकारची त्या ठिकाणी जोरदार मागणी आजही करतात.